आपल्या शहरातील रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हे मलाही कधी कधी समजत नाही। पण एक गोष्ट आहे मात्र, या रस्त्यांवरून प्रवास करताना कधी कधी मलाही होडीत बसून प्रवास केल्यासारखा आनंद मिळतो। निविदा निघतात, कंत्राटदार नेमले जातात, त्या लोकांना पैसे मिळतात, अधिकाऱ्यांनाही पैसे मिळतात, सर्वांचे खिसे पैशातून भरले जातात। पण भरले जात नाहीत ते मात्र रस्त्यावरील हे खड्डे। हेच खड्डे लोकांच्या, कधी कधी चारचाकी चालकांच्या अपघातीचे कारणीभूत ठरतात, तर कधी कधी दुचाकी वाहन चालवणाऱ्या लोकांचे प्राण पण घेत असतात। मुंबई शहर वाहतूक कोंडीसाठी आधीच कुप्रसिद्ध आहे। शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा 54 किमी चा प्रवास अनेकदा 4 ते 5 तासात करावा लागतो। यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे शहरात वाढलेले खड्डे। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साठून जाते, त्यामुळे खड्डा छोटा आहे की खोल चालकांना अंदाजच येत नाही। पुढील वाहनांचा वेग कमी झाला की मागे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते आणि नागरिकांचे हाल होतात। माहे जून ते ऑगस्ट या 3 महिन्यात मुंबई महानगरपालिकेकडे तब्बल 10,803 खड्ड्यांच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत। पालिकेचा दावा आहे की हे खड्डे 48 तासात बुजवले जातात, पण वास्तव वेगळेच आहे। आज बुजवलेले खड्डे उद्या पुन्हा उघडताना दिसतात। याच दरम्यान 19 ते 20 ऑगस्ट या 24 तासांतच शहरात 442 नवे खड्डे निर्माण झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। खड्डे, अपुरी दुरुस्ती आणि वाहतुकीवरील वाढता दबाव यामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत होत आहे। मुंबई शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत जाईपर्यंत कधी कधी 4 ते 5 तास लागतात। हे केवळ 54 किलोमीटरचे प्रवास कधी कधी माणसाला इतके संताप आणून देतं आणि त्या संताप आणण्याचे कारणीभूत जे ठरतात ते आहेत ह्या रस्त्यांवरील खड्डे।